आज मी तुम्हाला वैद्यकीय सुभाषितचा 17व्या अध्यायातला 4था श्लोक येते. म्हणजे तुम्हाला एक डेमो लेक्चर म्हणून आहे. नंतर मग मी तुम्हाला सांगेल, स्वतःला अर्थ लावता येईल. तुम्हाला स्वतःला सगळं मी आज जे सांगणार आहे ते सगळं तुम्हाला स्वतःला करता येईल. त्याच्यामुळे ट्रिक्स देईल. तुम्हाला बेसिकपासून शिकावं लागेल ना. आता हे डेमो आहे म्हणून मग काही गोष्टी मलाच सांगाव्या लागतील. श्लोक हा 2 चरणी किंवा 4 चरणी असतो. आता चरण म्हणजे काय, तर एका पहिली ओळ म्हणजे पहिलं चरण, दुसरी ओळ म्हणजे दुसरं चरण. असा जर काही चार चरणी श्लोक असतात, नाहीतर 2 चरणी असतात. आता तुमच्या अष्टांग हृदयाच्या ह्याच्यामध्ये कधी कधी 3 चरणी पण श्लोक आहे. असं काही नाही, म्हणजे खरं तर पाहिजे 2 चरणी किंवा 4 चरणी, पण अष्टांग हृदयाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 चरणी पण श्लोक आहे. ऐकायला येते व्यवस्थित? करू स्टार्ट? ऐकायला येते? ओके. आता मी हा श्लोक जो लिहिला, पहिले श्लोक वाचन करण्याची व्यवस्थित पद्धत असते. श्लोक आधी व्यवस्थित वाचावा लागतो. वाचल्याबरोबर थोडा तो क्लिक होत असतो आपल्याला मेंदूला. मग नंतर तो फोड करून वाचायचा. फोड करून वाचायचा म्हणजे काय, तर संधी सोडून वाचायचा. संधी सोडून म्हणजे तुम्ही त्याला दुसरं नाव आहे तुमच्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये पदच्छेद. संधी विग्रह करून वाचणं याला पदच्छेद पण म्हणतात. मग आता मी आधी श्लोक वाचते. नैव पश्यति जन्मांधो कामांधो नैव पश्यति न पश्यति मदोन्मत्तो ह्यर्थी दोषान न पश्यति. I repeat it again. नैव पश्यति जन्मांधो कामांधो नैव पश्यति न पश्यति मदोन्मत्तो ह्यर्थी दोषान न पश्यति. आता याच्यातली पदच्छेद करून म्हणजे संधी विग्रह करून आपल्याला श्लोक वाचायचा. आता संधी कुठे असते ते तुम्हाला शिक्षकच देऊ शकतात की कुठे संधी झालेली. संधी म्हणजे काय, तर 2 शब्द एकत्र येणं. त्याला दुसरं नाव आहे संहिता. तुमच्या संज्ञा सूत्रामध्ये तुम्हाला येईल. संज्ञा प्रकरणमध्ये परहा सन्निकर्षः संहिता, कळतंय का? त्याच्यामध्ये सूत्र येईलच तुम्हाला, ते पण शिकवेलच. तर आता 2 शब्द एकत्र येणं याला संधी म्हणतात. मग आता कोणते कोणते शब्द एकत्र आलेले आहेत ते फाइंड आउट करूया. नैव. मग आता नैवची फोड म्हणजे संधी विग्रह. हे कसं येतं, नैव म्हणजे नैव हे वर्ड जे आहे ते कसं तयार झालंय, 2 शब्दांवरून झालंय. ते 2 शब्द कोणते आहेत, एक न आहे आणि ए व आहे. न मध्ये ए मिळाला, नाही झाला. आता तो नाही कसा झाला, तर ते वृद्धी संधीमध्ये आहे तुमच्या, आणि त्याचं सूत्र आहे वृद्धी संधीचं वृद्धी रेची. हे तुम्हाला पूर्ण रेग्युलर लेक्चर्समध्ये होईलच. वृद्धी रेची म्हणजे वृद्धी संधी कशी झाली तयार. आता मी फक्त तुम्हाला संधी सांगून देते, फक्त श्लोक शिकवायचा. नैवची संधी न अधिक एव. वृद्धी संधी वृद्धिरेची सूत्रानुसार.
दुसरी संधी आहे जन्मांधो. तर आता जन्मांधो जे आहे संस्कृतमध्ये असं म्हणतात की जन्मांधो याच्यामध्ये ओ आहे. ओ म्हणजे विसर्ग. ओचा नेहमी विसर्ग काउंट करायचा जेव्हा पण ओ येईल तेव्हा. मग ते कसं लिहायचं? जन्मांधा. जन्मांधा. मग कामांधोचं काय कोण सांगेल मला? कामांधा. सॉरी मीच कामांधा आवडली. कामांधा. काही कामांधा. हा पुन्हा नाही मिळाला. त्याची सांगा फोड काय येईल? फोड म्हणजे संधी विग्रह. काय येईल? जस्ट मी सांगितलं. बोल मुंडनकर. नैवची संधी काय येईल? बोल. न प्लस एव. न अधिक एव. न अधिक एव सूत्र आहे वृद्धिरेचे सूत्रानुसार. वृद्धी संधी आहे. ती कशी होते ते मी तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स मध्ये शिकवणारच आहे. आजच सगळं नाही होऊ शकत. पुढची आहे मदोन्मत्तो. मदोन्मत्तोचं काय आहे सांगा? ओ कसला? मदोन्मत्तो. ओ कसला काउंट करतात? बोल मुंडणकर. तुझं माईक ऑन नाही होतं. आवाज नाही येतो. कोणीतरी सांगा दुसऱ्यांनी. मदोन्मत्तो. ओ हा काय याचा विसर्ग. काय येईल? मदोन्मत्तः. मदोन्मत्तः. जन्मांधः, कामांधः, मदोन्मत्तः. गॉट इट? हॅलो. ओके. ह्यर्थी. ह्यर्थीची संधी कशी येते बघा. ह्यर्थी इथे झाली संधी यच्या ठिकाणी. तर य केव्हा होतो? ई प्लस अ. मग ही अधिक अर्थी. ही मध्ये ई आहे, अर्थी मध्ये अ आहे. ई प्लस अ इज इक्वल टू य. हा जो संधी प्रकार आहे तो यण संधीचा प्रकार आहे. त्याचं सूत्र आहे इको यणची. ते पण रेग्युलर लेक्चर्स मध्ये शिकवणारच आहे. त्याला अगदी 2-2 दिवस लागतात शिकवायला मला. इतकी उदाहरणं घेते मी. ही अर्थीची संधी झाली ही अधिक अर्थी. यण संधी इको यणाची सूत्रानुसार. नंतर जन्मांधोची पण कशी आपल्याला घेता येईल? जन्म अधिक अंधहा. जन्म अधिक अंधहा ही येते सवर्ण दीर्घ संधी. अकहा सवर्णे दीर्घहा सूत्रानुसार. तशीच कामांधहा पण येते. म्हणजे ओ तर आहेच, ओ हा विसर्गाचा आहेच, पण कामांधहा इथे पुन्हा येतं माच्या ठिकाणी. काम अधिक अंधहा. मी तुम्हाला कालच परवा सांगितलं की कामचा अ प्लस अंधहाचा अ प्लस अ इज इक्वल टू आ. सांगितलं ना परवा नमामी लिहिताना. सांगितलं ना. तर त्याच्यात सवर्ण दीर्घ संधी. सवर्ण दीर्घ संधी आणि त्याचं सूत्र आहे अपहा सवर्णे दीर्घहा सूत्रानुसार. मग काम अधिक अंधहा, जन्म अधिक अंधहा, तशीच सवर्ण दीर्घ संधी अकहा सवर्ण दीर्घहा सूत्रानुसार. पुन्हा एकदा बघा सगळ्या संधी. संधी विग्रह. न अधिक एव. वृद्धी संधी वृद्धिरेचे सूत्रानुसार. आता तुम्हाला डोक्यावरून जात असेल मान्य आहे, कारण अजून तुम्हाला ते शिकवलेच नाही टॉपिक. फक्त आज मी ती फोड कशी करते तेवढं फक्त विचारा, कारण डेमो लेक्चर आहे. सगळं तुम्हाला म्हणजे आता वृद्धी संधी लगेच शिकवणार असं होऊ शकत नाही, कारण त्याला वेळ द्यावा लागतो. न अधिक एव वृद्धी संधी वृद्धिरेचे सूत्रानुसार. जन्म अधिक अंधहा सवर्ण दीर्घ संधी अकहा सवर्ण दीर्घहा सूत्रानुसार. काम अधिक अंधहा तशीच सवर्ण दीर्घ संधी अकहा सवर्ण दीर्घहा सूत्रानुसार. मदोन्मत्तः. मद अधिक उन्मत्तः. मद मदचा अ प्लस उन्मत्तचा उ
अ प्लस ओ इज इक्वल टू ओ. हे आहे तुमचं गुणसंधी. गुणसंधी ही आद गुण हा सूत्रानुसार. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आले होते. वृद्धी आली, गुणसंधी आली, सवर्ण दीर्घ आली, पुन्हा आणखी यण आली. 4 प्रकार आले संधीचे आणि सगळे अच्च संधी आहे. सगळे अच्च संधीचे प्रकार आहेत. अच्च संधी म्हणजे स्वरसंधी. स्वरसंधी ओळखण्याची मी तुम्हाला एक खूण सांगते. शेवटी न मध्ये अ आहे अधिक ए. कधी पण जे 2 पार्ट्स येतात ना संधी विग्रहाचे, एक राईट साइड येते आणि एक लेफ्ट साइड येते. लेफ्ट साइडला जर तुम्हाला स्वर दिसला, अ दिसतोय, हा अस्वर आहे, म्हणजे ही स्वरसंधीचा प्रकार आहे. म्हणजे जर तुम्हाला संधीचा पोट प्रकार येत नसेल आणि तुम्ही नुसतं स्वरसंधी लिहून टाकली किंवा अच्च संधी लिहून टाकली तरी चालते. म्हणजे अ अधिक ए. लेफ्ट साइडला काय अ, म्हणून हा झाला स्वरसंधीचा प्रकार. तशीच काम अधिक अर्धा अ आहे. लेफ्ट साइड बघायची नाही. लेफ्ट साइडला काय आलं सांगा, अ. कोणती येईल सांगा, अ काय स्वर, कोणती संधी येईल, स्वरसंधी. आणि स्वरसंधीमध्ये फक्त सवर्ण दीर्घ संधी जाते. तसंच हा स्वरसंधीमध्ये वृद्धी संधी जाते. मद शब्द कसं तयार झालाय, मद मध्ये अ मिळाला, द लंत होता त्याच्यात अ मिळाला. अ आहे लेफ्ट साइडला, मग कोणती संधी येईल सांगा, ही पण स्वरसंधी. स्वरसंधीला दुसरं नाव आहे अच. स्वरांना अच पण म्हणतात, मग अच संधी. मग त्याच्यात हा गुणसंधीचा प्रकार झाला आणि त्याचं सूत्र आहे आद गुण हा सूत्रानुसार. तशीच ही अधिक अर्थी. ही हे वर्ड कसं तयार झालं, ही हे लेटर कसं तयार झालं, ह प्लस अ लंत होता त्याच्यात ई मिळाला, ई. ही ई काय आहे, स्वर. कोणती संधी झाली, पण स्वरसंधी. लेफ्ट साइडला बघायचं नाही. लेफ्ट साइडला जर तुमचा स्वर असेल तर स्वरसंधी, लेफ्ट साइडला तुमचं व्यंजन असेल तर व्यंजन संधी, लेफ्ट साइडला तुमचा जर विसर्ग असेल तर विसर्ग संधी. 3च प्रकार संधीचे, स्वरसंधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी. मग त्याच्यात पोट प्रकार पडत जातात. गॉट इट व्हॉट आय मीन? हॅलो, बेस आधी आला ना तुम्हाला, मग पुढचे प्रकार आपोआप येते. ते कसं ओळखायचे ते मी तुम्हाला ट्रिक देईल त्याच्यासाठी. पुन्हा एकदा सगळ्या संधी बघा. न अधिक एव, जन्म अधिक अंधः, काम अधिक अंधः, मद अधिक उन्मत्तः. अधिक म्हणतात त्याला, तुम्ही प्लस पण म्हणू शकता, हिंदीमध्ये त्याला धन म्हणतात. ही अधिक अर्थी. मग आता हे जे आपण तोंडी सोडवलं, संधी विग्रह केला, ते आपण सेपरेट लिहिणं, शब्द सेपरेट लिहिणं, अधिक साईन न वापरता त्याला म्हणतात पदच्छेद. मग पदच्छेद लिहायचा. पदच्छेदाने तुम्हाला 2 मार्क आहेत. पदच्छेद लिहिणं म्हणजे काय, जिथे जिथे तुम्हाला संधी दिसली ते तुम्ही फोड करून लिहिणं विदाउट साइन, त्याला म्हणतात पदच्छेद. आता मी लिहिते, न एव पश्यती, तसं लिहून टाकायचं. जन्म अंधः लिहिलं तरी चालतंय, नाही तर डायरेक्ट जन्मांधः लिहा. जन्मांधः, कामांधः, न एव पश्यति, न पश्यति, मद उन्मत्तः किंवा डायरेक्ट मदोन्मत्तः. ही आपण जास्त त्याच्यात घुसून संधी केली. डायरेक्ट नाही तर मदोन्मत्तः आपण लिहू शकतो. ही अर्थी, दोषान न पश्यती, याला म्हणतात पदच्छेद. कळलं? साइन न देता संधी सोडवून लिहिणं याला म्हणतात पदच्छेद. गॉट इट? हा, संस्कृतमध्येच असं आहे की संधी आहे, बाकीच्या कुठल्याही लँग्वेज मध्ये नाही. आणि ते संधी सोडवली नाही तर तुम्हाला काहीच येत नाही. म्हणजे संधी सोडवूनच मग अर्थ क्लिक होत असतो. एकत्र जर वाचलं तर काहीच कळत नाही. मग आता नंतर आहे तो रूपांचा प्रकार, रूपपरिचय.
रूपपरिचय सुद्धा तुम्हाला येतं एक्झामला. मग आता रूपपरिचय काय प्रकार आहे? मी आता जस्ट तुमचे शब्द म्हणून घेतले, देववनमाला, सर्वनाम वगैरे. तर त्याच्यासाठी तुमचे मी ते शब्द म्हणून घेणार आहे आणि तुम्ही रूपपरिचय कसे करायचे, रूप कसे ओळखायचे ते पण मी तुम्हाला रेग्युलर लेक्चरला ट्रिक देणारच आहे त्याची. आता मी सांगून देते तुम्हाला ते रूप. पश्यती तुम्हाला अंडरलाईन देते एक्झामला. पश्यतीला अंडरलाईन देतात आणि म्हणतात रूपपरिचय लिखत. हे एसेक्युला असतं शॉर्ट आन्सर. पश्यती दृश्यपश्य धातू, पहिला गण, परस्मै पद, वर्तमान काळ किंवा लट लकार. आपण आता त्या दिवशी ती तहान शिकलो परवा, ते बघा ती प्रत्यय लागलेला. लट लकार प्रथम पुरुष एक वचन, हे झालं त्याचं रूपपरिचय. जन्मांध आपण आता देव हा शब्द देव शब्द म्हटला तसं जन्मांध मधला मूळ शब्द आहे जन्मांध. अकारांत किंवा त्याला स्वरांत म्हणतात. पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एक वचन. ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला ट्रिक देणार, घाबरू नका. कामांध कामांध अकारांत किंवा त्याला म्हणतात दुसरं स्वरांत, पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एक वचन. हे रूप झालं आपलं. मदोन्मत्त मदोन्मत्त अकारांत, त्याला दुसरं नाव आहे स्वरांत, पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एक वचन. अर्थी अर्थी पण रूप आहे, त्याच्यातला शब्द आहे अर्थीन, त्याला नकारांत शब्द म्हणतात. अर्थीन नकारांत किंवा त्याला दुसरं नाव आहे व्यंजनांत, न शेवटी म्हणून व्यंजनांत, पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एक वचन. दोषान दोष अकारांत किंवा त्याला दुसरं नाव आहे स्वरांत, पुल्लिंगी शब्दाचे द्वितीय बहुवचन. आता सर्व रूप झाले. रूप ओळखले आणि संधी केली की आपल्याला श्लोकाचा अर्थ लावता येत असतो. आता त्याच्यातले शब्द बघूया जे अडणारे असतील ते. दृश्यपश्यचा अर्थ आहे पाहणे, पश्यतीचा अर्थ आहे पाहतो, न पश्यती पाहत नाही किंवा दिसत नाही. जन्मांध जन्मापासून आंधळा व्यक्ती. तुम्हाला मी इथे शब्द देत असते नेहमी, पण आता मला लिहायला जागा पुरणार नाही कदाचित म्हणून मी देत नाही ते शब्द. जन्मांध जन्मापासून आंधळा व्यक्ती. कामांध कामेच्छाने अंध झालेला व्यक्ती. काम म्हणजे स्त्रीवासना, स्त्रीवासना त्याला कामांध व्यक्ती म्हणतात. मदोन्मत्त मदचा अर्थ आहे गर्व. मदोन्मत्त गर्वाने उन्मत्त झालेला व्यक्ती. अर्थी शब्द देऊन देते चला तुम्हाला नंतर गोंधळ होईल. जन्मांध जन्मापासून अंधळा व्यक्ती. कामांध मदोन्मत्त गर्वाने उन्मत्त झालेला व्यक्ती. अर्थी अर्थी मधला शब्द आहे अर्थी. पैशाचा हव्यास असलेला व्यक्ती. द ग्रीडी पर्सन फॉर मनी. पैशाचा हव्यास असलेला व्यक्ती. दोष दोष म्हणजे दोष. हा आता तुम्हाला अर्थ लावायचा. अर्थ लावण्यासाठी अन्वय लावावा लागतो. अन्वय म्हणजे शब्दांचा योग्य क्रम. तर अन्वय काय लावावा लागतो आपल्याला संस्कृतच्या श्लोकांचा किंवा वाक्यांचा पण. कारण संस्कृत भाषा अशी आहे की त्याच्यात वाक्यरचना आपण उलटी पुलटी लिहितो. इतर कुठल्याही भाषेमध्ये आपण वाक्यरचना उलटी पुलटी लिहित नाही. फक्त संस्कृतात भाषा अशी आहे की क्रियापद सुद्धा सुरुवातीला लिहिलं जातं, कर्ता शेवटी लिहिला जातो, कुठेही कसंही लिहिलं जातं. म्हणून आपल्याला ते शब्द योग्य क्रमाने मांडणं याला अन्वय म्हणतात. शब्दांचा योग्य क्रम लावणं
याला अन्वय म्हणतात. शब्दांचा योग्य क्रम म्हणजे काय, तर कर्ता सुरुवातीला, कर्म मध्ये, त्याच्या संबंधीचे शब्द मध्ये, क्रियापद सगळ्यात शेवटी, मग त्याला अन्वय म्हणतात. तुम्हाला अन्वय लिखाण पण येतं एक्झामला. 10 मार्काचा क्वेश्चन कसा असतो तुम्हाला शेवटचा जो असतो तो पेपरला, सेकंड पेपरला, तर त्याच्यात काय असतं, पदच्छेद लिखत, पदच्छेदम लिखत, अन्वयम लिखत, अन्वयम लिखत, अर्थम लिखत, सरलार्थम लिखत, पुन्हा आणखी त्याच्यात एक्स्ट्रा येते संधी विग्रह, पुन्हा रूपपरिचय पण घेतलं, म्हणजे ते तुम्हाला LAQ SAQ सगळ्यांचे मिळून क्वेश्चन येऊन जातात. म्हणजे जवळजवळ मी हा क्वेश्चन जो घेते तो 10 ते 15 मार्कांचा क्वेश्चन घेते, कळतंय. 2 in 1. LAQला विचारा आणि ते SAQला विचारा, आम्हाला येतो. मग आता अन्वय कसा लावायचा, आधी क्रियापद शोधायचं. कोणतंही क्रियापद, पश्यती, ते कसं ओळखायचं ते मी सांगेल तुम्हाला. पश्यती, आता पश्यतीचा कर्ता आहे जन्मांधः. जन्मांधः पश्यती म्हणजे काय, जन्माने आंधळा व्यक्ती पाहतो. आता आपल्याला न घ्यायचं त्याच्यात, जन्मांधः न एव पश्यती, जन्मापासून, ऐकू येतंय ना, हॅलो हॅलो, येतंय का, ओके. जन्मापासून आंधळा व्यक्ती, जन्मापासून आंधळा असलेला व्यक्ती न एव पश्यती, पाहू शकत नाही, की त्याला दिसत नाही. काय दिसत नाही, पृथ्वी तलावरील सगळ्या वस्तू दिसतात का, नाही दिसत. मग कसा अर्थ आहे, अन्वय कसा झाला पाहिजे, जन्मांधः न एव पश्यती, हे झालं करेक्ट सेंटेन्स. जन्मांधः कर्ता, न मध्ये पश्यती क्रियापद, म्हणजे हे झालं सेंटेन्स. जन्मापासून अंध असलेला व्यक्तीला पृथ्वी तलावरील, आपण स्वतः घ्यायचं त्याच्यात. सुभाषितकार काय करतात, कमी शब्दामध्ये श्लोक लिहितात. कधी कधी त्याच्यात आपल्याला ॲडिशनल वर्ड्स ॲड म्हणजे टाकावे लागतात अर्थ लिहिण्यासाठी, अर्थबोध होण्यासाठी. त्यांना कमी शब्दात मांडायचं असतं श्लोक. कवी, सुभाषितकार म्हणजे कवी, पोएट. मग जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला पृथ्वी तलावरील कोणत्याच वस्तू दिसत नाहीत. एवढ्याचा अर्थ सांगा मला आधी, कोण सांगेल, कोण सांगतो, अश्विनी बोल. जन्मांधः न एव पश्यती, कोणी बोला. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला पृथ्वी तलावरील कोणत्याच वस्तू दिसत नाही. वेदी बोल, कोणी बोला. इशिका, कोण बोलतात, नाही, ओके. कामांधः न एव पश्यती, कामांधः कामवासनेने अंध झालेला व्यक्ती, ज्याला स्त्री सुखाची इच्छा असते तो व्यक्ती. कामांधः न एव पश्यती, कामाने अंध झालेला, कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला सुद्धा दिसत नाही. काय दिसत नाही, तर इथे दिलेले दोषान, दोषान न पश्यती, स्वदोषान न पश्यती. कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला स्वतःमध्ये दोष दिसतच नाहीत. एव म्हणजे च, एवचा अर्थ येतो च. कोण सांगतं, कामांधः न एव पश्यती दोषान, कामांधः दोषान न एव पश्यती. हा झाला सिक्वेन्स म्हणजे अन्वय. कामांधः झाला कर्ता, दोषान झालं कर्म, पश्यती झालं क्रियापद. कामांधः दोषान न एव पश्यती. कोण सांगता अर्थ, कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला त्याचे दोष दिसत नाही. कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला स्वतःमध्ये दोष दिसतच नाहीत. आणखी कोणाला काय दिसत नाही, मदोन्मत्तः न पश्यती. मदोन्मत्तः गर्वाने उन्मत्त झालेला व्यक्ती. मदोन्मत्तः न पश्यती म्हणजे काय, गडगिळे
संस्कृती. बोला. मदोन्मत्ता न पश्यती. कोण सांगतं? बोला, येईल ना. गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला दिसत नाहीत. काय दिसत नाही? तर दोषांत कॉमन आहे. सुभाषितकार हा काय करतो? कॉमन वर्ड वापरून त्याचे श्लोक छोटे करतो. म्हणजे त्याला ते मुभा असते दिलेली, सवलत दिलेली असते की तुम्ही ते कॉमन वर्ड वापरू शकता. मग आता हा दोषांत शब्द कोणाकोणाला लागू होतो? कामांधाला पण लागू होतो, मदोन्मत्ताला लागू होतो, पुन्हा आणखी अर्थीला लागू होतो. ज्या दोषांत त्यांनी 3 ठिकाणचा कॉमन वापरला एकचदा. मदोन्मत्ता हा दोषान न पश्यती. गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला स्वदोषान, स्वतःमधले दोष दिसत नाहीत. सांग कोण? वैष्णवी बोल. गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाही. बरोबर. बघा पुन्हा एकदा. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला या पृथ्वी तलावरील कोणतीच वस्तू दिसत नाही. मग आता इथे आपल्याला परंतु घ्यावा लागेल. परंतु शब्द त्यांनी दिलेला नाही, पण आपण घ्यायचा. परंतु हे तर विचारायचं ठीक आहे, तो जन्मापासून अंधाळा म्हणून त्याला दिसत नाही. पण हे जे व्यक्ती आहेत त्यांना दिसत असूनही त्यांना का नाही दिसत? कारण ते अंध झाले. कोणी कामाने अंध झालंय, कोणी गर्वाने अंध झालंय, तर कोणी पैशाच्या हव्यासाने अंध झाले. परंतु कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाही. आणखी कोणाला? मदोन्मत्ता दोषान न पश्यती. गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाही. आणखी कोणाला? अर्थी. अर्थी म्हणजे पैशाचा अभ्यास असलेला व्यक्ती. आणि शेवटचं आहे म्हणून आपल्याला आणि घ्यावं. आणि पैशाचा अभ्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाहीत. कोण सांगतं याचा अर्थ? पैशाचा अभ्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाहीत. कोण सांगतं? बोला, करा. पैशाचा अभ्यास बोल. पैशाचा अभ्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाही. बरोबर. आता मी काय केलं? अन्वय लावला आणि मग अर्थ लावला. मग तो अन्वय लिखाणाला सुद्धा तुम्हाला 2 मार्क आहेत. पदच्छेदला 2 मार्क आहेत. आधी अन्वय लिहून घ्या. अन्वय कसा लिहिला आपण? अन्वय कसा केला? अन्वय हा म्हणजे शब्दांचा योग्य क्रम. की तो कशामुळे लावा लागतो? संस्कृत भाषेमध्ये सगळं विस्कळीत लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे ते योग्य क्रमाने लिहिणं म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद त्यांचे जे सहचर असतील ते योग्य ठिकाणी ठेवणं याला म्हणतात अन्वय लावणं. मग आता अन्वय कसा येईल? जन्मांधा न एव पश्यती. संधी करूनच लिहायचं, कोड करूनच लिहायचं. न एव पश्यती. कॉमा करून घेऊया. कामांधा. आता हा दोषांत शब्द आपण कॉमन वापरून घेऊ. कामांधा. आणखी कोण? मदोन्मत्ता. आणखी कोण? अर्थी. दोषान न पश्यती. हा झाला अन्वय. तुम्ही मग ताई 2-2, 3-3 वेळा पश्यती दिले. आम्ही काही एकदम एकचदा पश्यती लिहिलं चालतंय का? चालतंय. अन्वय तो. जन्मांधः न एव पश्यती. कामांधः मदोन्मत्तः अर्थी दोषान न पश्यती. मग आता अर्थ कसा लावायचा पुन्हा एकदा बघा. हा झाला अन्वय. अन्वय म्हणजे शब्दांचा योग्य क्रम. आता अर्थ बघा पुन्हा एकदा. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला या भूतलावरील किंवा या पृथ्वी तलावरील कोणतीच वस्तू
दिसत नाही, परंतु कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला, गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला आणि पैशाचा हव्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसतच नाहीत. हा झाला पूर्ण अर्थ श्लोकाचा. पुन्हा एकदा ऐका. जन्मापासून अंध झालेल्या व्यक्ती, अंध असलेल्या व्यक्तीला या पृथ्वी तलावरील कोणतीच वस्तू दिसत नाही, परंतु कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला, गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला आणि पैशाचा हव्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसतच घेऊन टाकू दिसतच नाहीत. पूर्ण श्लोकाचा अर्थ कोण सांगेल? सांगता? बोल. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला पृथ्वी तलावरील कुठलीच वस्तू दिसत नाही, परंतु कामवासनेने अंध झालेला व्यक्ती आणि गर्वाने उन्मत्त झालेला व्यक्ती तसेच पैशाचा हव्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाही. आणखी कोण सांगेल? ट्राय करा. शिकल्यानंतर हे अर्थ तुम्ही स्वतः सांगणार माहिती आहे. जेव्हा मी तुम्हाला सगळं रूपपरिचय, संधी विग्रह, अन्वय लावणं वगैरे डिटेलमध्ये अगदी शिकवेल रेग्युलर लेक्चर्सला, तेव्हा तुम्ही हे अर्थ स्वतः सांगणार. म्हणजे मी आता सांगितलं ना त्याच्याऐवजी तुम्ही सांगणार स्वतः. हा बोल, कोण सांगताय? इशिका, विल यू ट्राय? वेदी, सावळे, ट्राय. नाही? ओके. आता हा झाला अर्थ. अर्थ लिहायचा. अर्थाला तुम्हाला 2 मार्क आहेत. परत संधी विग्रह जे शिकवलं ते पण, त्याला पण एक सेपरेट क्वेश्चन असतो बरं का संधी विग्रहाचा. इथे तर पदच्छेद लिहिलाच आपण. अर्थ. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला या भूतलावर कोणतीच वस्तू दिसत नाही, परंतु कामवासनेने अंध झालेल्या गर्वाने उन्मत्त झालेल्या लिहायला जागा पुरत नाही, मी पुस्तक आणि पैशाचा हव्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील किंवा स्वतःचे दोष दिसत नाही. हा झाला अर्थ. सरळ अर्थ येतो तुम्हाला. सरळ अर्थ म्हणजे व्हॉट यू अंडरस्टूड इन दिस श्लोका. भावार्थ पण म्हणतात त्याला किंवा स्पष्टीकरण म्हणतात, सरळ अर्थ म्हणतात. तुम्हाला या श्लोकातून काय कळलं? काय कळलं की प्रस्तुत श्लोक हा वैद्यकीय सुभाषितम मधला आहे. आणि आम्हाला याच्यातून काय कळलं की जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला तर काही दिसतच नाही, परंतु कामवासनेने जो अंध झालेला असतो व्यक्ती, गर्वाने उन्मत्त झालेला असतो व्यक्ती, म्हणजे याचा सरळ अर्थ तोच येतो जो आपण आता लिहिला. काही काही श्लोकांना सरळ अर्थ वेगळा असतो, याच्यातून तोच निघतोय. म्हणून आपल्याला तो लिहिला नाही तरी चालेल, कारण या श्लोकाला येऊ नाही शकत, कारण तोच अर्थ निघतोय त्याच्यातून सरळ अर्थ. काही बाकीच्या श्लोकांना निघतो. मग जर लिहायचाच आला असेल क्वेश्चन तर आपण तोच लिहायचा परत की प्रस्तुत श्लोक वैद्यकीय सुभाषितम मधील आहे.
जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला तर त्याच्या म्हणजे दुर्दैवामुळे त्याला भूतलावरील कोणतीच वस्तू दिसत नाही, परंतु कामवासनेने अंध असलेला व्यक्ती, गर्वाने उन्मत्त असलेला व्यक्ती आणि पैशाचा अभ्यास असलेला व्यक्ती यांना स्वतःमधील दोष दिसत नाही. हे सुभाषितकारांनी या श्लोकातून स्पष्ट केले आहे. गॉट इट? सरळार्थ याला म्हणतात, सरळार्थ किंवा त्याला दुसरं नाव आहे भावार्थ. पुढे येतो तुम्हाला याच्यातच क्वेश्चन, 10 मार्काचा क्वेश्चन आहे ना तो, 5 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. मग त्याच्यात येतं संधी विग्रह किंवा विग्रह वाक्यम लिखत. विग्रह वाक्यम लिखत. विग्रह वाक्य म्हणजे त्याच्यात संधी विग्रह येईल आणि समास येते. संधी विग्रह पण येतं आणि समास पण येतं. आता संधी विग्रह तर मी तुम्हाला सांगितलं की कसं येतं, नैव चिन्ह अधिक एव, कामांतहाचं काम अधिक अंधः, मदोन्मत्ताचं मद अधिक उन्मत्तः, ह्यर्थीचं ही अधिक अर्थी. म्हणजे विग्रह वाक्यामध्ये मी हे पुसून टाकते, लिहून देते तुम्हाला, कारण सगळंच नाही होणार लिहून देते, शब्द पण नाही आणि ते तुम्हाला हवा तर नंतर फोटो टाकते त्याचा. विग्रह वाक्य एक सरळ अर्थ राहील, 1 2 2 3. आता हा विग्रह वाक्य 4 आणि 5 सरळ अर्थ म्हणजे 5 पॉइंट्स आहेत 2-2 मार्काचे. आता विग्रह वाक्य, विग्रह वाक्यामध्ये एक संधी विग्रह टॉपिक येतो, आणि एक येतो समास. आधी संधी विग्रहाचे घेऊ. 1 नैव, न अधिक एव आहे ही संधी, वृद्धी संधी. सूत्र आहे त्याचं वृद्धी रेची सूत्रानुसार. आता मला लिहायला जागा नाही म्हणून त्याच्या पुढेच लिहून देते. दुसरी संधी आहे जन्मांध. त्यांनी दिलेल्या नसतात, आपल्याला फाइंड आउट करावे लागतात बरं का. लास्ट क्वेश्चनला त्यांनी दिलेल्या नसते संधीच्या पुन्हा, आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. जन्म अधिक अंधः ही आहे संधी, सवर्ण दीर्घ संधी. त्याचं सूत्र आहे अकाहा सवर्ण दीर्घ सूत्रानुसार. ते सगळं रेग्युलर लेक्चर्सला शिकवेल, कळतंय का? घाबरू नका, डोंट बी फ्रायटन्ड. अकहा सवर्णे दीर्घ सूत्रानुसार. तिसरी संधी काही घेत नाही, आता तुम्ही ती तशी समजून घ्या. कामांतहाची, मदोन्मत्ताची बघा. मद अधिक उन्मत्तः ही आहे गुणसंधी. आधी अचसंधी आणि मग त्याच्यात प्रकार हा गुणसंधी. इथे पण अचसंधी किंवा स्वरसंधी, त्याच्यात हा पोट प्रकार सवर्ण दीर्घ संधी. इथे पण अचसंधी स्वरसंधी, त्याच्यात हा वृद्धी संधी प्रकार. इथे पण तसंच गुणसंधी, त्याचं सूत्र आहे आद गुण हा सूत्रानुसार. ह्यर्थी, ह्यर्थीची संधी येते ही अधिक अर्थी. ही पण अचसंधी, त्याच्यात अचसंधी किंवा स्वरसंधी, त्याच्यात येते यणसंधी. सूत्र येते त्याचं इको येण्याची सूत्रानुसार. हे सूत्र सुद्धा मी ट्रिक देणार तुम्हाला. बस इतक्या संधी आहेत. नंतर येतं समास.
समास म्हणजे समासिक विग्रह, समास वेगळा आणि हे वेगळं. समास म्हणजे एकमेकांचा त्या पदांशी संबंध असतो, आपापसातल्या पदांशी, समस्त पदांमधला. तर त्याच्यातला जन्मांध हा समास आहे. आता इथे लिहायला जागा नाही म्हणून मी तोंडी सांगते आधी, नंतर लिहून देते. जन्मांधहा, जन्मनहा अंधहा, जन्मापासून अंधळा. जन्मनहा अंधहा, तर जन्मन शब्द आहे त्याच्यातली पंचमी विभक्ती घेतली. जन्मनहा, जन्मनहा अंधहा, जन्मापासून अंधळा. पंचमी तत्पुरुष समास. हा झाला लौकिक विग्रह. अलौकिक विग्रह येतो जन्मन, जन्मन, पुन्हा आणखी त्याचा येतो अंसी. अलौकिक विग्रह तुम्हाला मी नंतर सांगेलच, त्याच्यात सुप प्रत्यय लागतात. जन्मनहा अंधहा पंचमी तत्पुरुष समास. कामांधहा, कामेन अंधहा तृतीया तत्पुरुष समास. नंतर येतो मदोन्मत्तः, मदेन उन्मत्तः, गर्वाने उन्मत्त झालेला तृतीया तत्पुरुष समास. 1, 2, 3 तीन समास आहे. सामासिक शब्द, समस्त पद म्हणजे विग्रह वाक्यामध्ये संधी विग्रह आणि समास येतात. एक जन्मांधहा, जन्मनहा अंधहा पंचमी तत्पुरुष समास. हे तुम्हाला अगदी लास्ट टर्मला आहे, थर्ड टर्मला. जन्मनहा अंधहा पंचमी तत्पुरुष समास. दुसरा कामांधहा, कामेन अंधहा तृतीया तत्पुरुष समास. तिसरा इकडे लिहिते मदोन्मत्तः, मदेन उन्मत्तः तृतीया तत्पुरुष समास. रेग्युलर लेक्चर्सला मी याची ट्रिक देणार तुम्हाला, कसे सोडवतात ते. कळलं? हॅलो. 10 मार्काचा क्वेश्चन हा, लास्ट क्वेश्चन सेकंड पेपरचा, वैद्यकीय सुभाषितम मधला. येणार म्हणजे येणारच. 47 श्लोकांपैकी एक क्वेश्चन, एक श्लोक येणारच की त्याच्यात तुम्हाला पदच्छेदम, सरलार्थम, भावार्थम, विग्रहवाक्यम हे सगळं लिहावंच लागणार. कळतंय? आणि प्रत्येकाला 2-2 मार्क असणार. 10 मार्काचा क्वेश्चन आणि ते स्वतःला फाइंड आउट करूनच लिहायला लागणार. तिथे अंडरलाईन वगैरे काहीच दिलेलं नसणार. कळतंय? पुन्हा एकदा अर्थ बघा श्लोकाचा. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीला ह्या भूतलावरील कोणतीच वस्तू दिसत नाही, परंतु कामवासनेने अंध झालेल्या व्यक्तीला, गर्वाने उन्मत्त झालेल्या व्यक्तीला आणि पैशांचा हव्यास असलेल्या व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसतच नाहीत. गॉट इट? ओके.